Hello student, good morning. मी नाटे madam. Students, today we have to learn application of trigonometry. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ट्रिग्नॉमेट्रीची ओळख करून घेतली. ट्रिग्नॉमेट्री म्हणजे काय हे नवीन पण आपण बघितलं होतं. तर ट्रिग्नॉमेट्रीचे वेगवेगळे फॉर्म्युलेज आपण बघितले. पण या सगळ्या ट्रिग्नॉमेट्रीचं ॲप्लिकेशन आपल्या व्यवहारामध्ये काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. मेनी टाइम्स वी नीड टू नो द हाईट ऑफ टॉवर, बिल्डिंग्स, ट्री और डिस्टन्स ऑफ अ शिप फ्रॉम द लाईट हाऊस और विड्थ ऑफ अ रिव्हर एक्सेट्रा. आपल्याला खूप वेळा एखाद्या टॉवरची हाईट किंवा बिल्डिंगची हाईट किंवा झाडाची हाईट किंवा जहाजाचं डिस्टन्स एखाद्या लाईट हाऊसपासून किंवा किनाऱ्यापासूनचं किंवा एखाद्या दरीची खोली मोजायची असते किंवा एखादी नदी असेल तर तिची विड्थ मोजायची असेल. अशा अनेक ज्या खूप डिस्टन्स जास्त असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला डिस्टन्स मोजायचं असतं. परंतु हे आपल्याला ॲक्च्युअली शक्य होत नाही. वी कॅनॉट मेजर देम ॲक्च्युअली बट वी कॅन फाईंड देम विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. आपल्याला हे ॲक्च्युअली टेप घेऊन ह्या सगळ्या हाईट किंवा ह्या डेप्थ आपण मोजू शकत नाहीत, ह्या विड्थ आपण मोजू शकत नाही. मग आपण ह्या अशा डेप्थ, विड्थ, हाईट्स आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजच्या साहाय्याने मोजू शकतो. तर त्याच्या संदर्भातच आपण ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री कसं आहे ते बघणार आहोत. यासाठी म्हणजे हे अशा प्रकारचे विड्थ, हाईट आणि डेप्थ मोजण्यासाठी आपल्याला रफ स्केच काढावं लागतं. म्हणजे जो काही टॉवर असेल किंवा जे असेल त्याच्या आपल्याला रफ स्केच काढावे लागते आणि त्या रफ स्केचमध्ये राईट अँगल ट्रायंगल आल्यामुळे आपण तिथे ट्रिग्नॉमेट्रिकचे रेशोज वापरून आपण त्यांच्या हाईट्स, डेप्थ आणि विड्थ मोजू शकतो. तर आपण ह्या ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आधी समजून घ्याव्या लागतील. त्या आहेत अँगल ऑफ इलेव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन ह्या दोन गोष्टी आपल्याला मोजाव्या लागतील. तर यामध्ये पहिल्यांदा लाईन ऑफ व्हिजन आहे. लाईन ऑफ व्हिजन म्हणजे काय, तर आपली दृष्टीरेषा आपण एखाद्या वस्तूकडे जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्या डोळ्यापासून त्या वस्तूपर्यंत जी स्ट्रेट लाईन असते तिला लाईन ऑफ व्हिजन असं म्हणतात. इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन A looking at the object B, then the line AB is called line of the vision. म्हणजे तुम्ही आता तुमच्या मोबाईलकडे बघत आहात आणि तुमच्या डोळ्यापासून त्या मोबाईलपर्यंत जी स्ट्रेट लाईन गेलेली असेल तिला आता तुमची लाईन ऑफ व्हिजन असं म्हणता येईल आपल्याला. आणि मी आत्ता ह्या पेजकडे बघते आहे आणि माझ्या डोळ्यापासून या पेजपर्यंत, या पॉईंटपर्यंत जी स्ट्रेट लाईन आहे ती आत्ता माझी लाईन ऑफ व्हिजन आहे. तर लाईन ऑफ व्हिजन म्हणजे काय, आपल्या डोळ्यापासून आपण ज्या वस्तूकडे त्या क्षणाला बघत असतो तर त्या वस्तूपर्यंत जी स्ट्रेट लाईन गेलेली असते तिला लाईन ऑफ व्हिजन म्हणतात, दृष्टीरेषा असं म्हणतात. आता आपण अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय ते बघूया. आता समजा आपण एका ठिकाणी उभे आहोत आणि झाडावर एक पक्षी बसलेला आहे, तर आपण वर अशी नजर करतो आणि आपण खालून म्हणजे जमिनीपासून त्या झाडापर्यंत आपली नजर गेलेली असते. तर त्या जमिनीपासून किंवा आपल्या डोळ्यापासून त्या झाडापर्यंत जी लाईन ऑफ व्हिजन गेलेली असते ही लाईन ऑफ व्हिजन त्या जमिनीशी जो अँगल करते त्या अँगलला अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतात. म्हणजेच बघा तुम्ही आता की समजा इथे ऑब्झर्वर उभा आहे, एक इथे ऑब्झर्वर, निरीक्षक किंवा आपण उभे आहोत आणि इथं ह्या बी या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्झर्वर या ए पासून त्या बी कडे काय करतोय बघत आहे. तर ही त्याची काय झाली, लाईन ऑफ व्हिजन झाली. आता ही आली लाईन ऑफ व्हिजन आणि त्या ऑब्झर्वरच्या डोळ्यापासून एक जमिनीला समांतर अशी रेषा आपण काढली, तिला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो. ही हॉरिझॉन्टल लाईन त्या डोळ्यापासून काढलेली आहे आणि ही लाईन ऑफ व्हिजन डोळ्यापासून आहे. तर लाईन ऑफ व्हिजन आणि ऑब्झर्वरपासूनची जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याच्यातला जो अँगल असतो ह्या अँगलला अँगल ऑफ इलेव्हेशन असं म्हणतात.
अँगल ऑफ इलेव्हेशन केव्हा म्हणायचं, जर ऑब्झर्वरची लेवल आणि ही ऑब्झर्वरची लेवल ही ऑब्जेक्टच्या लेवलपेक्षा खाली असेल तेव्हा, म्हणजे ऑब्जेक्ट हा वर असेल आणि ऑब्झर्वर हा कसा असेल, खाली असेल, तेव्हा लाईन ऑफ व्हिजन आणि हॉरिझॉन्टल लाईन यांच्यामध्ये जो अँगल होतो, ह्या अँगलला काय म्हणायचं, अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतात. इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व द पॉईंट बी विच इज ॲट अ लेवल हायर दॅन ए अँड ए एम is the horizontal line, AM is the horizontal line, then angle BAM is called the angle of elevation. तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा ऑब्झर्वर त्याच्या लेवलपेक्षा जास्त हाईटवर असलेल्या वस्तूकडे बघत असतो तेव्हा त्याची लाईन ऑफ व्हिजन आणि त्याची हॉरिझॉन्टल लाईन यांच्यामध्ये जो अँगल होतो त्या अँगलला अँगल ऑफ इलेव्हेशन असं म्हणतात. त्याच्या उलट एखादा ऑब्झर्वर, जर समजा आपण गच्चीमध्ये उभे आहोत आणि गच्चीतून आपण खाली बघत आहोत, तुमच्या मैत्रिणीकडे किंवा तुमच्या मित्राकडे तुम्ही बघत आहात, किंवा एखादं वाहन तिथे उभे आहे तिथे तुम्ही बघत आहात, वरून जेव्हा आपण खाली बघत असतो तेव्हा आपली लाईन ऑफ व्हिजन ही कशी असते, तर लाईन ऑफ व्हिजनची त्यामध्ये ऑब्जेक्टची लेवल ही ऑब्झर्वरच्या लेवलपेक्षा कशी असते, लोअर असते ती. आणि त्यावेळेस आपल्या नजरेपासून जर हॉरिझॉन्टल लाईन काढली तर हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ व्हिजन यांच्यातला जो अँगल असतो तो खालच्या दिशेने असतो आणि त्या अँगलला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात. आता एक्झाम्पल बघा, इथे समजा ऑब्झर्वर आहे, इथे आपण उभे आहोत, समजा गच्ची आहे, इथे गच्चीमध्ये आपण उभे आहोत आणि ह्या गच्चीवरून आपण इकडे समोरच्या बाजूला, खालच्या बाजूला समजा एक वस्तू आहे तिच्याकडे आपण बघत आहोत. म्हणजे AC काय झालं, तर AC ही झाली लाईन ऑफ व्हिजन, आपली दृष्टिरेषा. आता ही दृष्टिरेषा आहे तर लक्षात ठेवा, आपल्या नजरेपासून आपण जिथे उभे आहोत तिथून बरोबर जमिनीला समांतर लाईन काढायची, तिला हॉरिझॉन्टल लाईन म्हणतात. आणि ही हॉरिझॉन्टल लाईन आपल्या नजरेपासून स्ट्रेट जमिनीला समांतर गेलेली असते आणि ही लाईन ऑफ व्हिजन आपल्या नजरेपासून स्ट्रेट वस्तूपर्यंत गेलेली असते. आणि तेव्हा यांच्यातला जो अँगल असतो हा अँगल बघा खालच्या दिशेने असेल, हॉरिझॉन्टल लाईनपासून लाईन ऑफ व्हिजनपर्यंत गेलेला जो अँगल आहे तो खालच्या दिशेने असेल आणि खालच्या दिशेने गेलेला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात. ह्या दोन्ही तुम्हाला डायग्राम समजले असतील. इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व द पॉईंट सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन ए, ऑब्जेक्टची लेवल इज लोअर दॅन ऑब्झर्वर, and AM is a horizontal line. Then the angle MAC is called the angle of depression. आलं लक्षात तुमच्या? बघा इथे लाईन ऑफ व्हिजन महत्त्वाची आहे, आपल्या डोळ्यापासून वस्तूपर्यंत गेलेली स्ट्रेट लाईन ऑफ व्हिजन आहे. आणि अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्यापेक्षा उंचावर असलेल्या वस्तूकडे जेव्हा बघत असते तेव्हा त्याच्या लाईन ऑफ व्हिजन आणि त्याच्या हॉरिझॉन्टल लाईनमध्ये जो अँगल होतो त्याला अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतात. आणि एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्यापेक्षा खालच्या लेवलवर असलेल्या वस्तूकडे बघत असेल, लोअर लेवलच्या वस्तूकडे बघत असेल, तेव्हा त्याची लाईन ऑफ व्हिजन आणि त्याच्या डोळ्यापासून निघालेली हॉरिझॉन्टल लाईन यांच्यातला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हणतात. आता तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजले असतील तर ह्याच कन्सेप्टच्या आधारे आपण काही एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. काही हाईट्स, टॉवरच्या हाईट्स असतील किंवा ट्रीच्या हाईट्स असतील किंवा बिल्डिंगच्या हाईट्स असतील किंवा एखाद्या वस्तूचं बिल्डिंगपासूनचं डिस्टन्स असेल किंवा रस्त्याची विड्थ असेल, अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या साहाय्याने सोडवणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 6.2 आपण आता स्टार्ट करूया आणि त्यातले एक्झाम्पल आपण बघूया. लेट अस सी द एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 6.2. नाउ लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. बघा आता इथे एक तुम्हाला काय दिलेलं एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण आता ते एक्झाम्पल आधी वाचूया. बघा काय एक्झाम्पल आहे. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. लुकिंग ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ इलेव्हेशन इज ऑफ 45. फाइंड द हाईट ऑफ चर्च. आता इथे ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक काम करायचं असतं, जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल देतात वर्ड प्रॉब्लेम असतो तर हा वर्ड प्रॉब्लेम वाचून तुम्ही एक फिगर ड्रॉ करायची असते. आता आपण इथे एक फिगर ड्रॉ करूया हे वाचून.
आता इथे बघा, आपण एक काय सांगितलं, एक चर्च आहे आणि एक पर्सन आहे. तो पर्सन त्या चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभा आहे. आपण इथे एक चर्च काढून घेऊ. समजा हा चर्च आहे आणि ह्या चर्चपासून 80 मीटरवर इथे समजा ऑब्झर्वर, हे चर्चचं काय आहे, फूट आहे. मग आपण समजा याला, ह्या चर्चला AB नाव दिलं आणि इथं तो काय आहे, ऑब्झर्वर उभा आहे आणि हे डिस्टन्स आहे BC. म्हणजे आपण फक्त एक्झाम्पल वाचलं आणि त्याच्यावरनं एक डायग्राम काढलेली आहे. तर AB हा चर्च आहे आणि BC काय, डिस्टन्स ऑफ पर्सन टू द चर्च, फ्रॉम द चर्चपासूनचं डिस्टन्स. पुढे काय सांगितलंय, लुकिंग ॲट इट्स टॉप. तो काय करतोय, हा ऑब्झर्वर जो आहे, C हा ऑब्झर्वर, हा काय करतोय, त्या टॉपकडे, चर्चच्या टोकाकडे वरती बघतोय आणि बघत असताना त्याचा अँगल काय होतोय, चर्च लुकिंग, म्हणजे आता समजा बघा, हा इथून इकडे बघतोय, लुकिंग ॲट द टॉप ऑफ द चर्च. तर आपली लाईन ऑफ व्हिजन ही आली की नाही. लाईन ऑफ व्हिजन म्हणजे ऑब्झर्वर ते ऑब्जेक्ट यांच्यातली स्ट्रेट लाईन, ही झाली लाईन ऑफ व्हिजन. आता ही झाली लाईन ऑफ व्हिजन आणि ही काय झाली, ही हॉरिझॉन्टल लाईन झाली. ही झाली हॉरिझॉन्टल लाईन कशी असते, तर ऑब्झर्वर जो असतो, या ऑब्झर्वरपासून बरोबर जमिनीला समांतर जी लाईन असते तिला हॉरिझॉन्टल लाईन असं म्हणतात. ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. आता पुढे त्यांनी सांगितलंय, द अँगल ऑफ इलेव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. आता अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय, तर हॉरिझॉन्टल लाईनपासून लाईन ऑफ व्हिजनकडे जाणारा अँगल, हा जो अँगल, दोघांमधला अँगल, हा याची डायरेक्शन वरची. तर लाईन ऑफ अँगल ऑफ इलेव्हेशनची डायरेक्शन अशी वरच्या दिशेने असते. तर हा किती दिला आहे, 45 दिला आहे. आता याच्यावरून तुम्हाला सांगितलं आहे फाइंड द हाईट ऑफ चर्च. तर आपल्याला AB ही हाईट शोधून काढायची. समजलं सगळ्यांना कशा पद्धतीने आपण ही हाईट कशा पद्धतीने डायग्राम तयार केली. आधी डायग्राम, फिगर हे वाचून तयार करून घ्यायची आणि मग आपण काय करायचं, लिहायचं. आता याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, याच्यामध्ये लिहिण्याचे 2 पार्ट्स आहेत. 2 पार्ट्स कोणते, तर तुम्ही जी डायग्राम तयार केलेली आहे त्याच्यात तुम्ही तुमच्या मनाने नावं देता, ABC जे काय असेल. इथे ती नसतात ती नावं. मग आपण ही जी नावं दिलेली आहेत, जी काय असतील ABCPQR, तर ते तुम्ही कशाला काय नाव दिलेलं आहे ते तुम्ही इथे पॉइंट आउट करायचं. आता इथे आपण AB काय आहे आपला, तर आपण चर्च घेतला आहे, तर मग इथं लिहायचं, लेट AB रिप्रेझेंट द चर्च. C कोण आहे, तर C हा पॉईंट ऑब्झर्वर आहे. पॉईंट C रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. नंतर इथे ACB अँगल कोण आहे, ACB अँगल काय आहे, तर अँगल ACB इज द अँगल ऑफ इलेव्हेशन आणि तो किती दिला, 45 तो लिहिला. BC काय रिप्रेझेंट करतो, तर BC रिप्रेझेंट द डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम द चर्च, ते लिहायचं. आणि BC किती, 80 आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथे जे काही तुम्ही डायग्राममध्ये काढलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या आपल्या एक्झाम्पलमध्ये पॉईंट आउट करायच्या. आणि त्या पॉईंट आउट करणं एकदम सोपं असतं. एक 1 बाय 1 घ्यायचं. आपण जशी फिगर काढली, AB काढली, मग ABचं रिप्रेझेंटेशन लिहा की AB रिप्रेझेंट द चर्च. नंतर पॉईंट C काढला, पॉईंट C रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. नंतर BC कोण आहे, BC इज द डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम द चर्च. अशा पद्धतीने एक गोष्टी लिहायच्या. आणि एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं, 80 मीटर. 80 मीटर कोण आहे, तर BC लिहून काढायचं. अँगल दिलाय, अँगल लिहून, हे सगळं लिहिल्यानंतर मग एक्झाम्पलच्या दुसऱ्या पार्टकडे आपण वळायचं. हा पहिला पार्ट झाला की तुम्ही पहिला पार्ट म्हणजे डायग्राम, फिगर. दुसरा पार्ट म्हणजे त्या डायग्रामविषयीची सगळी माहिती. आणि तिसरा पार्ट म्हणजे ॲक्च्युअल आपण जे फाइंड आउट करणार आहोत ते, त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपल्याला इथं लिहायचं आहे. आता आपण दुसऱ्या पार्टकडे वळूया. इथे आपल्याला बघा, आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि तुम्हाला काय शोधायचं आहे, AB शोधायचं आहे. मग जर आपल्याला AB शोधायचा असेल आणि त्याच्या ABच्या समोरची जी काय आहे आपल्याला अँगल दिलेला आहे आणि आपल्याला काय दिलं आहे, BC किती आहे, हा BC, हा किती आहे, 80 आहे. म्हणजे तुम्हाला BC माहिती आहे, हा अँगल माहिती आहे आणि तुम्हाला AB शोधायचा आहे. म्हणजेच अँगलच्या ॲडजसंट साईड माहिती आहे आणि अपोजिट साईड काढायची. मग ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड यांचा रेशो कोणता आहे सांगा, अपोजिट साईड
अपॉन ॲडजसंट साईड. हा रेशो कोणता आहे? हा रेशो आहे टॅन. म्हणजे तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये टॅन रेशो यूज करावा लागेल, कारण की तुम्हाला काढायची आहे अपोजिट साईड आणि दिलेली आहे ॲडजसंट साईड. आणि अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड यांच्यामध्ये ओ आणि ए यांच्यामध्ये टॅन आणि कॉट हे दोन रेशो आपल्याला माहिती आहे. तुम्ही टॅन थीटा यूज करू शकता किंवा तुम्ही कॉट थीटासुद्धा यूज करू शकता. तर आपण इथं टॅन थीटा घेणार आहोत. मग टॅन काय घ्यायचं बघा, इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी टॅन सी इज इक्वल टू काय येणार आहे? टॅन सी म्हणजे टॅन 45 इज इक्वल टू अपोजिट साईड बघा, टॅन सी इज इक्वल टू काय येणार आहे? सीच्या अपोजिट ए बी, ओ अपॉन ए की नाही, ओ म्हणजे कोण? ए बी, आणि अपॉन ॲडजसंट साईड कोण? बी सी. टॅन सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. आता इथे बघा सी किती आहे? 45 आहे. सी किती आहे? 45. ओके. हां, ए बी अपॉन बी सी. ए बी माहिती आहे का तुम्हाला? ए बी नाही माहीत. पण बी सी किती आहे? बी सी दिलेला आहे आपल्याला 80. हा 80 दिला आहे, मग आपण इथे 80 व्हॅल्यू टाकली. ओके. आता बघा टॅन 45ची व्हॅल्यू किती आहे? 1. हां, ए बी अपॉन बी सीची व्हॅल्यू किती? 80. 1 इज इक्वल टू ए बी अपॉन 80. आता हा 80 आपण मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आणला तर इथे काय होईल? तो 1 इंटू 80. 1 इंटू 80 इज इक्वल टू ए बी. मग ए बीची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आली? ए बी इज इक्वल टू 80 मीटर. मग ए बी म्हणजे कोण? तर ए बी म्हणजे हे हाईट ऑफ द चर्च. ए बी रिप्रेझेंट द चर्च, therefore AB is the height of the church and therefore height of the church is 80 meter. Did you understand? समजलं तुम्हाला की कशा पद्धतीने आपण एक्झाम्पल हे सोडवायचं आहे. आता आपण बघूया सेकंड एक्झाम्पल. नाव लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. इथे पण आपण एक फिगर तयार करूया आणि मग आपण इथे ह्या एक्झाम्पलमध्ये 3 पार्ट्स असतात. आणि एक्झाम्पल वाचल्यानंतर फिगर तयार करणे हे पहिला पार्ट आहे. त्या फिगरवरनं त्या फिगरची इन्फॉर्मेशन लिहिणं हा दुसरा पार्ट आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनवरनं ट्रिग्नॉमेट्रीचा कोणता रेशो यूज करायचा आहे तो रेशो लिहून त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला ॲक्च्युअल जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते शोधून काढणं हा तिसरा पार्ट आहे. असे 1, 2, 3 पार्ट्स आपल्याला इथे करायचे आहे. तर आपण वाचूया एक्झाम्पल आणि फिगर तयार करूया. ओके. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस an observer looking at a ship makes angle of depression of 60 degree if the height of the lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. आता आपण याच्यापासून फिगर तयार करूया. आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे? फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप. आता पहिल्यांदा आपण लाईट हाऊस म्हणजे समुद्रावरती जो दीपस्तंभ उभा केलेला असतो, ज्याच्यावरून समुद्रामध्ये काय काय चाललेलं आहे ते ऑब्झर्व करता येतं. हा समजा काय आहे? दीपस्तंभ म्हणजे एक बिल्डिंग असते, समजा मनोरा असतो. हां, तर हा आहे आपला लाईट हाऊस. याला आपण काय नाव देऊया? ए बी हे आपलं काय आहे? आता पुढे हा लाईट हाऊस आहे आणि काय सांगितलं? ॲन ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप. ॲन ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप. कुठं ऑब्झर्वर कुठं आहे? तर टॉप ऑफ द लाईट हाऊस. हा लाईट हाऊसचा टॉप आहे आणि इथं कोण आहे? ऑब्झर्वर आहे. आणि हा इथून काय करतोय? बघतोय इकडे खाली आणि त्याला काय दिसतंय? शिप दिसतीये. आता इथे समजा मी शिप काढली, ही आहे आपली ऑब्झर्वर, बघतोय ती शिप आहे. आणि तो ऑब्झर्वर काय करतोय? ए पासून कुठे बघतोय? सी पर्यंत बघतोय. हा आहे ए सी. काय आहे? ही ए सी काय झालं? तर लाईन ऑफ व्हिजन झालं. लाईन ऑफ व्हिजन. आता हॉरिझॉन्टल लाईन काढली पाहिजे. इथे अँगल कुठला होतोय बघा? 1 मिनिट. इथे आपण बघूया अँगल. शिप मेक्स अँगल ऑफ डिप्रेशन 60. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं बघा, जेव्हा अँगल ऑफ डिप्रेशन असतं की नाही तेव्हा आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती हॉरिझॉन्टल लाईन कुठे काढावी लागेल सांगा? आता ऑब्झर्वर कुठे आहे? इथे ऑब्झर्वर आहे आणि ऑब्झर्वर कडून ती हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला काढायची आहे. मग आपल्याला ए पासून स्ट्रेट लाईन काढायची आहे पॅरलल टू द याला रिव्हरला काढायची आहे. ही रिव्हर आहे समजा. इथे आपण रिव्हर कंप्लीट करूया. हां,
तर ही काय आहे, बी सी काय आहे, तर बी सी इज द डिस्टन्स बिटवीन शिप अँड द लाईट हाऊस. हां, आता आपल्याला ही डायग्राम कंप्लीट झाली, पण 60 कुठं लिहायचं, इथं 60 लिहून चालणार नाही, कारण 60 काय आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. आणि अँगल ऑफ डिप्रेशन कसा असतो, तर लाईन ऑफ व्हिजन आणि ही लाईन ऑफ व्हिजन आणि हॉरिझॉन्टल लाईन यांच्यातलं अँगल असतो. तर हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला कुठे काढावी लागणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन ए पासून काढावी लागणार आहे, स्ट्रेट लाईन रिव्हरला पॅरलल. ही आहे लाईन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन. तुम्ही जर इकडे अँगल दाखवला तर ही काही हॉरिझॉन्टल लाईन नाही आहे, त्यामुळे आपला अँगल जो आहे तो असा असणार आहे. ही आहे हॉरिझॉन्टल लाईन. याला आपण इथं डी म्हणूया. डी ए सी हा जो अँगल आहे हा अँगल 60 असणार आहे. हा डिप्रेशन अँगल आहे. तर डिप्रेशन अँगल असा काढायचा, लक्षात ठेवा. हॉरिझॉन्टल लाईन ही आपल्याला काढायची, हा 60 आहे. आता डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं, ही हॉरिझॉन्टल लाईन कुणाला पॅरलल असते, तर ही पॅरलल असते अर्थला किंवा रिव्हरला, त्यामुळे बी सीला ही पॅरलल असेल. आणि त्यामुळे हा 60 डिग्री अँगल आणि हा जो सी अँगल हे अल्टरनेट अँगल झाले, त्यामुळे हा पण किती झाला, 60 झाला. अशा पद्धतीने आपण ही डायग्राम ड्रॉ करायची आणि हे सगळं रिप्रेझेंटेशन इथं लिहायचं. ए बी काय रिप्रेझेंट करतं, सेगमेंट ए बी रिप्रेझेंट द लाईट हाऊस. पॉईंट सी काय रिप्रेझेंट करतो, पॉईंट सी रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द शिप. इथे शिपचं पोझिशन आहे. आणि ए डी कोण आहे, ए डी आपण ड्रॉ केली आहे. तर लाईन ए डी इज द हॉरिझॉन्टल लाईन, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. नंतर अँगल डी ए सी कोण आहे, अँगल ऑफ डिप्रेशन आहे. डी ए सी इज द अँगल ऑफ डिप्रेशन. बी सी काय रिप्रेझेंट करतो, बी सी इज द डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाईट हाऊस. लाईट हाऊस पासूनचं ते डिस्टन्स आहे. तर बी सी इज द डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाईट हाऊस. आता इथे ए बी किती दिला आपल्याला, ए बी दिलेला आहे, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90. हा किती तुम्हाला दिला आहे, हा 90 दिला आहे, 90 मीटर. आणि हा 60 दिला आहे. आणि तुम्हाला काय काढायचं आहे, तर बी सी काढायचं आहे. आता बघा ह्या ट्रायंगलकडे बघा, हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलमध्ये हा जो अँगल आहे, ह्या अँगलच्या समोरची साईड आपल्याला दिलेली आहे आणि ॲडजसंट साईड शोधायची. मग अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड यांचा कोणता रेशो आपल्याकडे आहे, तर यांचा रेशो आहे टॅन थीटा. हा रेशो आपल्याकडे, तर टॅन किती आहे, टॅन 60 आहे अपोजिट साईड ए बी अपॉन ॲडजसंट साईड बी सी. टॅन 60 आहे ए बी अपॉन बी सी. आता इथे आपण टॅन 60 ए बी अपॉन बी सी याचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला यूज करून आपण ए बीची व्हॅल्यू पुट करायची आणि बी सीची व्हॅल्यू शोधून काढायची. बघूया आपण एक्झाम्पल कसं आहे. आता बघा इथे टॅन सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. टॅन सी म्हणजे 60, टॅन 60 इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू आहे 90 अपॉन बी सी. आता टॅन 60 किती आहे, टॅन 60 असतो √3, तर इथे √3 इज इक्वल टू 90 अपॉन बी सी आलेला आहे. आता इथे हा √3 जो आहे हा आपण इकडे आणूया आणि बी सी आपण इकडे नेऊया. बी सीची व्हॅल्यू काय येणार आहे, बी सी इज इक्वल टू 90 अपॉन √3. हा इकडनं गुणाकारातनं भागाकारात आला आणि हा भागाकारातनं गुणाकारात इकडे आलेला आहे. बी सीची व्हॅल्यू आली 90 अपॉन √3. आता 9वीमध्ये आपण रॅशनलायझेशन शिकलेलो आहोत. जेव्हा आपल्या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटरला जेव्हा इरॅशनल नंबर असतो, तो इरॅशनल नंबर आपल्याला रॅशनल करून घ्यावाच लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग जो इरॅशनल नंबर डिनॉमिनेटरला असतो त्याच इरॅशनल नंबरनी डिनॉमिनेटर न्यूमरेटरला दोघांना मल्टिप्लाय करायचं असतं, हे आपण 9वीत शिकलोय. तर आपण ह्या √3नी आपण इथं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना पण मल्टिप्लाय करून टाकू. 90 इंटू √3 अपॉन √3 इंटू √3. आता √3 इंटू √3 काय होणार आहे, 3 होणार आहे आणि वरती 90 इंटू √3 आहे. आता इथे 3नी 90ला डिव्हाइड केलं तर काय येणार आहे, 3नी 90ला डिव्हाइड केल्यावर इथे येणार आहे 30 गुणिले 3 म्हणजे इथे 30 येणार आहे. मग उत्तर आलं 30 इंटू √3. आता √3ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते. √3ची व्हॅल्यू आहे 1.73. मग आता इथे 30 इंटू 1.73 आहे. तर 30 इंटू 1.73चं मल्टिप्लिकेशन 51.9 आहे. म्हणजे बी सी किती आला, बी सी आला 51.9. मग आपला आन्सर आलेला आहे
तर काय आन्सर आलं आहे आपलं, तर शिप डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस इज 51.9 मीटर. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 पण सोडवला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सोडवूया. बघा त्या 3 क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बघूया आणि डायग्रॅम तयार करूया. ओके, हां. आता इथे बघा, 2 बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड. 2 बिल्डिंग एकमेकांपासून काय केल्या आहेत, उभ्या आहेत. फॉर्म विड्थ 12 मीटर, 12 मीटर अंतरावर. समजा आता ही रस्ता आहे आणि हा आहे 12 मीटर आहे. आणि 2 बिल्डिंग्ज आहेत. 2 बिल्डिंग काय झालेल्या आहेत एकमेकांपासून. समजा आता ही बिल्डिंग आहे आणि ही दुसरी बिल्डिंग आहे. हां, अशा 2 बिल्डिंग आहे. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाईट. एक बिल्डिंग जी आहे तिची हाईट आहे 10 मीटर. आणि दुसरी बिल्डिंग आहे तिची हाईट आपल्याला दिलेली नाही. फाइंड टॉप ऑफ द सेकंड, फाउंड व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड, याची आपल्याला काढायची. तर ही आपल्याला CD म्हणूया. तर काय सांगितलं आहे की फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून विच इज 10 मीटर हाय, द अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड. तर इथून सेकंडच्या टॉपकडे बघितल्यानंतर, म्हणजे ऑब्झर्वर ए पाशी उभा आहे. पहिल्या बिल्डिंगच्या टॉपपासून दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉपकडे बघितल्यानंतर अँगल ऑफ इलेव्हेशन 60 होतोय असं सांगितलंय. तर आता ही जर लाईन ऑफ व्हिजन असेल, हां, तर हॉरिझॉन्टल लाईन कुठून असणार आहे, तर ऑब्झर्वरपासून जमिनीला समांतर ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. ही आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे. ओके, आणि हा जो अँगल आहे हा आहे अँगल ऑफ इलेव्हेशन आणि तो किती आहे, 60 आहे. आता हे किती आहे बघा, हे 10 आहे. तर हे परपेंडिक्युलर असतं कारण हा झाला. मग आता रेक्टँगल झाला. आता बघा हे 10 मीटर आहे तर हे पण किती आलं, 10 आलं. आता हे 12 आहे तर हा पण किती आला, आपण याला ABCDE म्हणूया. हा पण किती आला, 12 आला. आता आपल्याला हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे AEC, ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला CE शोधला तर CE + ED आपल्याला मिळणार आहे सेकंड बिल्डिंगची हाईट मिळणार आहे. अशा पद्धतीने ही डायग्राम आपण कंप्लीट करायची आहे. आता इथे काय काय रिप्रेझेंट केलेलं आहे ते लिहायचं आहे. लेट AB and CD represent the 2 buildings, heights of 2 buildings. Segment BD represent the width of road. BD कोण आहे, रस्त्याची रुंदी आहे. Point A is the top of the first building. A is the top of the first building. C is the top of the second building. आणि angle EAC is the angle of elevation. आणि सेगमेंट AE काढला आहे आपण. AE कोण आहे, AE is the horizontal line. अशा पद्धतीने आपण सेकंड पार्ट जो आहे तो लिहून काढायचा आहे. सेकंड पार्ट म्हणजे आपल्या फिगरची सगळी इन्फॉर्मेशन. आणि आता आपला थर्ड पार्ट जो आहे, मेन पार्ट जो आहे, तो पार्ट आपण इथं कोणता रेशो आपण यूज करणार आहोत तो बघायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला हा अँगल दिला आहे. तुम्हाला ही साईड माहिती आहे, ही कोणती साईड आहे, अँगलच्या ॲडजसंट साईड आहे. ही किती आहे, 12 आहे. ॲडजसंट साईड माहिती आहे आणि अपोजिट साईड शोधून काढायची आहे. तर अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड यांच्यामध्ये कोणता रेशो तुम्हाला माहिती आहे, तर यांचा रेशो आहे टॅन थीटा. मग आपण टॅन थीटाचा रेशो पण इथे यूज करणार आहोत आणि CE शोधून काढणार आहोत. तर बघूया आपण. बघा, टॅन A इज इक्वल टू CE अपॉन A. A आहे 60, देअरफॉर टॅन 60 इज इक्वल टू CE अपॉन 12, कारण AEची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे. इथे 12 आली. आता हा 60 किती आहे, टॅन 60 आहे √3. मग इथे किती येईल, √3 इज इक्वल टू CE अपॉन 12 असं इथे येणार आहे. आणि हा 12 आपण इकडे गुणाकारामध्ये आणला तर इथे काय येणार आहे, 12 × √3 इज इक्वल टू CE. मग CEची व्हॅल्यू किती आलेली आहे, 12√3 आणि ही व्हॅल्यू किती आहे, 10. मग ही कंप्लीट व्हॅल्यू किती येणार आहे, ही कंप्लीट व्हॅल्यू येणार आहे 10 + 12√3. देअरफॉर CD इज इक्वल टू CE + ED आणि CE आहे
12√3 आणि ED आहे 10. देअरफॉर हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 12√3 प्लस 10 मीटर. अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल पण कंप्लीट केलेलं आहे. नाऊ पुढचे जे एक्झाम्पल आहे 4, 5 आणि 6 आपण हे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं, जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.